कोल्हापुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद झालंय. जेवणाची सोय त्यामुळे कशी करायची असा सवाल मेस मालक हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे. कोल्हापुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद झाल्यामुळे अनेक मेस चालकांनी मेस कशी चालवायची हा त्यांना प्रश्न पडलाय. मेसमध्ये 100-200 विद्यार्थी दररोज जेवायला असतात, मात्र आता त्यांच्या जेवणाची सोय कशी करायची अशी ही समस्या आहे. आम्ही आता सिलेंडर घेतले ते यांच्या पाहुण्यांच्याकडून 2 घेतलेत आणि आता ते संपलं की आम्हाला तर नाहीच आहे. आणि मेन म्हणजे हॉस्पिटलचं असल्यामुळे आम्हाला करणं तर हेच आहे, गरजेचं आहे. आणि चुलीवर काय आम्ही करू शकत नाही. म्हणजे मुलं किती मेससाठी मेसची मुलं आता 50 आहेत आणि हॉस्पिटलचं ते मिळून असं 100 लोकांचं होते. काय आता ते गॅस स्टोअर करायचं तर बंदच की. होय, चुलीवर करायचं ठरवलंय आम्ही, बघूया आता. हा आहे आमच्या जागा. तसं चूल पेटवायचं आणि चपाती भाकरी नुसतं एका शेगडीवर करायचं. काहीतरी करून पेशंटला द्यायलाच पाहिजे. जेवण कमी दरात आणि चांगली सुविधा देतात ते, पण आता गॅसमुळे त्यांना अडचण आली तर आमचा बी प्रॉब्लेम होणार आहे. आता सगळं नाही इलाजच आहे. मग आता काय करायचं. आम्ही तर आता DY पाटीलमध्ये ॲडमिट आहे. आता जेवणाची सोयी अवघड केस आहे.